गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी वैशाली. तर आज ना प्रीतीचे म्हणजे आपण म्हणतो ओटी भरण 7व्या महिन्याचं ते करायचं होतं. तर आज छानशी अशी तयारी केलेली आहे सगळ्यांनी घरामध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आम्ही गेलो होतो गावामध्ये, सिन्नरला गेलेलो होतो, कारण त्यांना साडी घ्यायची होती हिरव्या कलरची. कारण ओटी भरायची म्हटलं तर हिरवी साडीच लागते. तर भरपूर साड्या बघितल्या, एक चॉईस झाली. त्याच्यानंतर आम्ही साडी वगैरे घेतल्याच्यानंतर फळं वगैरे घ्यायचे होते ओटी भरण्याकरता, ते घेतले. त्यानंतर फुलं घेतले डेकोरेशन करता आणि येताना मस्तपैकी उसाचा थंडगार रस पिलो, कारण उन्हाचा कडाका खूप वाढलेला आहे. असा उसाचा रस वगैरे प्रीतीला आवडतो, मग तो देखील घेतला. त्यानंतर टरबूज वगैरे जेवढे काही फळं होते तेवढे घेतले आणि निघालो होतो घरी. तर घरी आल्याच्यानंतर मथुरताईंनी पहिल्यांदा सगळ्यांना मस्तपैकी टरबूज कापून दिलं. आता टरबूज पण भरपूर येण्यासाठी सुरुवात झालेली आहे, कारण उन्हाळा जर म्हटलं थंडगार वस्तू जास्त करून पितात आणि भरपूर सारे लिक्विड प्रमाणामध्ये आपण पोटामध्ये घेतो, पण त्याने उष्णता जास्त वाढते. तर अशा प्रकारे फ्रूट्स वगैरे खाल्ले तर थोडंसं थंडगार वाटतं आणि प्रीतीला आवडतं. तर म्हणजे एवढे काही गोड नव्हते, थोडे फिकेच होते, अजून आत्ताशी यायला लागलेले आहेत. त्यानंतर बनवलं होतं आपल्या आनंदीने तिच्या हाताने रसना, कारण रसना तिला प्यायचा होता. पण मुलांना असं काही थंड पिल्याशिवाय दम काही पटत नाही. तर मी थोडंसं लिक्विड वगैरे टाकलं आणि पावडर टाकली, साखर वगैरे टाकली, ती हलवून सगळ्यांना रसना वगैरे देत होती. आम्हालाही पुढची तर रसना वगैरे आता दिला होता प्रत्येकाला घरामध्ये. आता आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे, कारण आता दुसऱ्या दिवशीची तयारी करायची होती त्यांना जाण्यासाठीची. तर खूप छान असा मस्त असा प्रोग्राम केलेला आहे घरातल्या घरात छोटासा. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आजचा एक व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ मी याच्यामध्येच ॲड केलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर चला, आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर मथुरताईंनी पुढे तयारी करायचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवते मी. चला, तर बघू शकता मस्त असे फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. छानसं असं एक पाट ठेवलेला होता. आम्हाला एकदम साध्या सिंपल पद्धतीने ओटीभरण करायचं होतं, कारण डोहाळे वगैरे काही करायचे नव्हते. त्यांच्या घरी पण चालत नाही, म्हणजे काहींच्या घरी नाही चालत, तर मग त्याच्यामुळे डोहाळे काही केले नाही आम्ही. तर आनंदीने पण मस्तपैकी फुलं पानं वगैरे सगळे काही मथुरताईंना आणून दिले. तर तिच्या आत्याला ती सांगत होती की अशा प्रकारचे पानं वगैरे ठेवूया. मुलं आता मोबाईलमध्ये बघून सगळे शिकलेली आहे. छोटंसं डेकोरेशन खूप सुंदर झालेलं होतं, कारण मलाही स्वयंपाक बनवायचा होता, त्याच्यामुळे मी स्वयंपाक घरामध्ये होते आणि ताईचं पण बाकीचं आवरायचं काम चालू होतं. तर बघू शकता मी मस्तपैकी असा भात शिजवून घेतलेला आहे आणि एका बाजूला कोबी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, उभा कांदा देखील चिरून घेतलेला आहे. एका बाजूला शेवयांची खीर करायचं प्लॅनिंग चालू होतं, कारण प्रीतीला शेवयांची खीर आणि आज मंचुरियन राईस खायचा होता. तर त्यांचे मिस्टर देखील येणार होते, म्हणजे त्यांचे जावई, ते त्यांना घेण्यासाठी येणार होते. आणि दुसऱ्या दिवशी आता ग्रहण होतं, मग ते त्यांच्या घरी जाणार होत्या. हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मस्तपैकी शेवयांची खीर केलेली आहे, बघू शकता. छान अशी मस्त घट्टसर झालेली होती, थंड झालेलं एकदम घट्ट होऊन जाते. मंचुरियन देखील तळून घेतलेले होते. कोबीची खूप धावपळ झाली होती, त्याच्यामुळे रेसिपी मला काही फुल दाखवता आली नाही. तर बघू शकता मंचुरियन वगैरे मस्तपैकी कडक असे कुरकुरीत तळून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता पुढे मी सगळी काही तयारी करून घेतली. आता जे काही गव्हाचे दाणे वगैरे होते ते ठेवून घेतलेले होते. ओलं नारळ, म्हणजे बाकीचे जेवढे काही फळं आणलेले होते, केळी वगैरे, द्राक्ष, आंबा, सफरचंद, संत्री, सगळं काही ठेवलेलं होतं. तर आता सगळ्यांनी आम्ही तिघी चौघींनी साड्या वगैरे चेंज करून घेतल्या आणि बघू शकता प्रीतीचा लूक खूप सुंदर दिसत होत्या आणि सजवून घेतलं वगैरे ताट वगैरे, आणि सगळ्यांनी एकामागोमाग एक मस्तपैकी अशा ओटी भरण करून घेतलं. प्रत्येकीने गव्हाचे दाणे वगैरे एक एक फळ टाकून ओटी भरण करून घेतलं. छानसं त्यांचं औक्षण केलं आणि घरातल्या घरात छानसा मस्त कार्यक्रम करून घेतला. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कशाप्रकारे आम्ही घरातल्या घरात छान प्रकारे मस्त प्रीतीचं आपण एक प्रकारे ढोळे जेवणच म्हणू शकतो, पण घरातल्या घरात आम्ही ओटी वगैरे भरली. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
10-12 दिवस आमच्याकडे होत्या. किती दिवस राहिले ते सुद्धा कळालं नाही. ग्रहण होतं म्हणून ते त्यांच्या घरी गेल्या, नाही तर थांबल्या असत्या. म्हणून शेवटच्या दिवशी आम्ही अशा प्रकारे ओटी भरण करून घेतलं. तर खूप लाडक्या आणि सगळ्या भाचींमध्ये माझी सगळ्यात आवडती भाची. तर बघू शकता खूप छान दिसत होत्या त्या आणि साडी पण त्यांना एकदम मस्त दिसत होती. त्यांना खूप जड झालेली ती साडी, त्याच्यामुळे पटकन आम्ही ओवाळून वगैरे घेतलं. त्यानंतरच आणि साडी वगैरे चेंज करून टाकली. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटो वगैरे काढले. तर आपण असं म्हणतो की पोटाला वगैरे नजर लागते, तर पूर्वीच्या बाया डोहाळे जेवण करायच्या, पण फोटो वगैरे तेव्हा काही पद्धत नव्हती. पण आता सोशल मीडिया इतकं फास्ट झालेलं आहे की म्हणजे दिवस गेले नाही तर लगेच लेडीज लगेच फोटोज वगैरे टाकतात तरी, आणि खूप माहिती पडते सगळ्यांना. तर आम्ही काही त्यांची चोरओटी वगैरे भरलेली नव्हती. तर म्हटलं चला आता शेवटी का महिना 7व्या महिन्यामध्ये आपण अशा प्रकारे छोटासा असा आपल्या घरातल्या घरात ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवूया. तर मस्त असं एकदम म्हणजे निवांत घरातल्या घरात पद्धतीने ओटी भरण केलं. आणि मलाही हा ब्लॉग टाकायचा नव्हता, पण म्हटलं चला एक आठवण म्हणून राहते, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना शेअर केला. तरीही आमची सगळ्यात मोठी भाची प्रीती. तर मस्त असं सगळ्यांनी मिळून आम्ही तिघीच जणी घरी होतो. मिस्टर ते पण घरी नव्हते. जावई संध्याकाळी येणार होते, त्याच्यामुळे स्वयंपाकाची तयारी मी करून ठेवलेली होती. तर भाचीला जे काही आवडतं 10-12 दिवस त्यांना जेवढं काही खावंसं वाटलं तेवढं खाऊ घातलं. आणि मलाही खूप समाधान मिळालं, कारण आपण डोहाळे पुरवतो, आपलेही कोणीतरी खाऊ पिऊ घालतं. तर त्या काही कारणास्तव आमच्याकडे आलेले होते म्हणजे आरामासाठी. तर त्या उद्देशाने मी त्यांचं एक प्रकारे म्हणजे ओटी भरण देखील करून टाकलं. तर चला, ज्यांनी कधी सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे चौघींनी ओटी भरली, पण एक जण कमी होती म्हणून मथुराताईंनी पुन्हा एकदा त्यांची ओटी भरली. आणि त्यातले जे काही आम्ही ओटी भरणात धान्य टाकलेलं होतं त्यातलं मुठभर काढून घेतलं. ती पद्धत असते. त्यानंतर सगळ्यांनी मस्त असे छान छान फोटोज वगैरे काढले. प्रत्येकीने त्यांना जे काही आवडतं ते खाऊ घातलं. त्यांना चिंच आणि त्याच्यानंतर आवळे खूप आवडतात, त्याच्यामुळे मुलांनी ते देखील तोडून आणलेले होते. तर त्यांचे सगळ्यांचा हसी मजाक चालू होता. त्यांना आवळे वगैरे देत होतो खाण्यासाठी. तर मथुराताई म्हणे एवढा द्राक्षाचा घड तू खाऊन घे. अशा प्रकारे मस्तपैकी असा एन्जॉयमध्ये आम्ही त्यांचं ओटी भरण वगैरे केलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आमच्या मामी भाचीचं बॉन्डिंग वगैरे तुम्हाला कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आनंदी बघू शकता, आनंदी देखील त्यांना एक छोटंसं आवळा होता तो खाऊ घालत होते. तर बघू शकता आनंदीने किती छान मस्त मेकअप केलेला आहे. आणि मुळात मी तो व्हिडिओ काढायचा विसरले की आनंदी रडत होती. तिला वाटतच नव्हतं की प्रीतीने घरी जावं म्हणून. तर खूप रडत होती, पण नाविलाज होता कारण त्यांच्या घरी त्यांना जायचं होतं. तर बघू शकता मस्त असं लूक दिसत होतं. घरच्या घरीच आम्ही आवरलेलं होतं सगळ्यांनी. त्याच्यानंतर फोटोज वगैरे काढले. आता फोटो वगैरे झाले होते. खरंच 9व्या महिन्याचा म्हणजे बाळ असल्याचा अनुभव हा वेगळाच असतो. खूप असा सुखद असा अनुभव असतो. तर मस्तपैकी फोटो वगैरे काढून घेतले आणि हाच एक आठवणीचा टाईम. तर त्यानंतर मी भजी वगैरे तळून घेतले. फ्राईड राईस वगैरे सगळं काय झालेलं होतं ते आपण जेवायला बसलेले होते. आणि मी शिदोरीची तयारी करत होते, कारण त्या सायंकाळी जाणार होत्या. पण मग रिकाम्या हाती काही पाठवू नये सुवासनीला. आणि त्यानंतर भरल्यापुरल्या सुवासनी म्हटल्यानंतर बिना शिदोरीचं मी कधी पाठवतच नाही. दरवेळेस आल्या शिदोरी देतच असते. ह्यावेळेसही दिली आणि गोड पण दिलं. तर बाकीचे सगळे काही जेवणासाठी बसले होते. जावई पण पुढे आलेले होते. ताई त्यांना जेवणासाठी वाढत होती. माझी तर अशी धावपळच झाली, कारण एका बाजूला गरमागरम स्वयंपाकही बनवायचा आणि दुपारचा टाईम होता. त्याच्यामुळे दुपारी घरामध्ये जेवढे काही कार्यक्रम होता तेवढा आटोपण्यात टाईम गेला. तर चला, आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तोपर्यंत सगळ्या ताईंना, दादांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.